नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, 4 जानेवारी 2024 रोजी मंत्रिमंडळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय आहे हा निर्णय हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर तुम्ही येथे पाहू शकता, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय खाली दिलेला आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे। या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे। संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे। जे कर्मचारी पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहणार आहे। जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन म्हणजेच NPS योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहे। जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे GPF खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील म्हणजेच NPS त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येणार आहे। NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या शासकीय मित्रांपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।